नमस्कार, काव्य खजिना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजपासून पुन्हा तुम्हाला काव्य खजिना या चॅनलवर नवनवीन कविता ऐकायला भेटणार आहेत। नवीन वर्षाची पुन्हा नव्याने सुरुवात करूया। चला तर मग आज आपण गुढीपाडव्याचं निमित्त साधून गुढीपाडव्यावर असलेली बहिणाबाई चौधरी यांची कविता ऐकणार आहोत। कवितेचं नाव आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी, गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा, गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा, तुम्ही एरा एरावरी लोभ वाढवा वाढवा, तुम्ही एरा एरावरी लोभ वाढवा वाढवा, अरे उठा झाडा अंग गुढीपाडव्याचा सण, अरे उठा झाडा अंग गुढीपाडव्याचा सण, आता अंगण झाडोनी गेली राधी महारीनं, आता अंगण झाडोनी गेली राधी महारीनं, कसे पडले घोरत असे निसे लावाणी, कसे पडले घोरत असे निसे लावाणी, हा हा म्हणता गेला रे राम पहार निघून, हा हा म्हणता गेला रे राम पहार निघून, आता पोतारा हे घर सुधारा रे पडझडी, आता पोतारा हे घर सुधारा रे पडझडी, करी सण सारवण दारी उभारा रे गुढी, करी सण सारवण दारी उभारा रे गुढी, चैत्राच्या या उन्हामध्ये जीव होय कासाईस, चैत्राच्या या उन्हामध्ये जीव होय कासावीस, राम नाम घ्या रे आता राम नवमीचा दिस, राम नाम घ्या रे आता राम नवमीचा दिस, पडी जातो तो पाढवा करा माझी सुधारणी, पडी जातो तो पाढवा करा माझी सुधारणी, आता गुढीपाडव्याले म्हणा गुढी उभारणी, आता गुढीपाडव्याले म्हणा गुढी उभारणी, काय लोकाची भितरा कसे भांग गोटा पेले, काय लोकाची भितरा कसे भांग गोटा पेले, उभा जमिनीच्या मधी आड म्हणती उभ्याले, उभा जमिनीच्या मधी आड म्हणती उभ्याले, असं म्हणूनही कधी जसं उभ्याले आडवा, असं म्हणूनही कधी जसं उभ्याले आडवा, गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाडवा, गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाडवा। कवितेत कवयित्री बहिणाबाई चौधरी सांगतात की घरासोबत तुमचं मनही स्वच्छ करा, तुमचे काही जुने राग द्वेष असतील ते विसरा आणि नात्यामध्ये पुन्हा एकदा प्रेम वाढवा। गुढी ही फक्त तुमच्या दारात उभारायची नसते, ती तुमच्या विचारांमध्ये आणि जीवनात उभारायची असते। प्रत्येक पाडवा आपल्याला स्वतःला सुधारण्याची संधी देतो। ही कविता आपल्याला शिकवते की आयुष्यात उभं राहणं महत्वाचं आहे। आयुष्यात खचण्यापेक्षा पुन्हा एकदा उभं राहण्याची तयारी म्हणजेच गुढी। चला तर मग नव्या वर्षाची सुरुवात नव्या स्वप्नांनी, नव्या संकल्पांनी आणि सकारात्मक विचारांनी करूया। मनात कोणती आढी असेल तर ती सोडूया आणि आनंदाची गुढी उभारूया। जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।